सैनिक तुमच्या माझ्या करता लढताना त्यांची कधीतरी आठवण करा. ते देशसेवेला मात्र विसरलेले नाही. एक 2-4 दिवसापूर्वी घडलेला प्रसंग बघा. आपल्या जवळच चांदोड तालुक्यामध्ये मला वाटतं पाटे नावाचा गाव आहे आणि तिथे एक जवान शहीद झाला. अरे काय देशसेवेवरती किती प्रेम असतं बघा ना बाबा. त्या सैनिकाची पत्नी गरोदर होती आणि तिचं डोहाळे जेवण होतं 13 तारखेला आणि म्हणून त्या सैनिकानं देशसेवेवरती लढता लढता अगोदर सुट्टी घ्यायची. तुम्हाला पहिल्यांदा मुलगा होणार किंवा मुलगी होणार आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या पत्नीच्या डोहाळे जेवणाला जायचं म्हटले तोपर्यंत सुट्टी घ्यायची नाही. 13 तारखेला डोहाळे जेवण आहे म्हणून तोपर्यंत इतकी कसून देशसेवा केली. भारत मातेच्या सेवेमध्ये इतका तत्पर उभा राहिला का आता इतकी सेवा करायची आणि 13 तारखेला सुट्टी घेऊन माझ्या पत्नीच्या डोहाळ्या जेवणामध्ये सामील व्हायचं, ते आनंदामध्ये जायचं. पण ऐका ना पिंपळगावकर, 13 तारखेला पत्नीच्या डोहाळ्या जेवणा करता येणारा सैनिक 13 तारखेला पत्नीच्या डोहाळे जेवणा करता येत नाही तर 14 तारखेला त्याचं पार्थिव तिरंगामध्ये गुंडाळून येतं. काय देशसेवा असेल महाराज, काय काय त्यांचा परिवार म्हणत असेल, काय देशसेवा असेल. पण बघा त्यांच्या जीवनामध्ये शहीद झाले पण तरी सुद्धा देशसेवा सोडली. जगेल तर या भारत मातेसाठी, मरेल तर भारत मातेसाठी. अरे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या डोळ्यानं भारताचा झेंडा फडकताना दिसला पाहिजे.